ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या 21व्या साप्ताहिक अक्षर मैफलीमध्ये. आणि आजच्या साप्ताहिक अक्षर मैफलीचा विषय आहे बालसाहित्य. मुलांचं सांस्कृतिक, बौद्धिक, भावनिक जीवन समृद्ध व्हायचं असेल तर सातत्याने त्यांच्यासाठी चांगलं साहित्य निर्माण व्हायला हवं. हे साहित्य जसं त्यांना त्यांच्या परंपरेची, वारशाची ओळख करून देत असतं, त्याबरोबरच साहित्याला, वाङ्मयाला प्रतिसाद कसा द्यायचा हे सुद्धा शिकवत असतं. मुलांची स्वतःची मतंही त्यातून घडत जातात. भाषेचे वेगवेगळे विभ्रम जसे त्यांना कळतात, त्याबरोबरच आपल्या जीवनात भाषा हे माध्यम किती परिणामकारकतेने वापरता यावं हे त्यांना सहजतेने आणि लवकरात लवकर कळतं. चित्र हे तर बालसाहित्याचं अविभाज्य अंग. यातून जसे चित्रकार त्यांच्या परिचयाचे होतात, चित्रकलेची गोडी लागते, त्याबरोबरच कथा, कविता, त्यातलं नाट्य समजून घेताना मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य मिळतं. आणि असं साहित्य निर्माण करणारे दोन साहित्यिक आज आपल्या भेटीला आलेत. कवी गणेश कांता प्रल्हाद घुले आणि लेखक आबा गोविंद महाजन. सुंदर माझी शाळा बालकवितांचा जागर करणारा हा कविता संग्रह प्रकाशित केलाय ग्रंथालीने. कवी आहेत गणेश कांता प्रल्हाद घुले. अनेक पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आणि याच्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रमही सादर होतो. या सगळ्याविषयी कवी स्वतः आपल्याशी संवाद साधणार आहेत. वाचक म्हणून सहभागी होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे लेखक डॉक्टर कैलास अंभोरे. नमस्कार. सुंदर माझी शाळा या बालकविता संग्रहावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. मोबाईल नावाची पहिली बालकविता मी लिहिली आणि दैनिक दिव्य मराठीच्या किड्स कॉर्नर या सदरामध्ये ही कविता प्रकाशित झाली. तेव्हा मला महाराष्ट्रभरातनं फोन आले, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मला फोन आले. या फोनमध्ये काही शिक्षक होते, काही पालक होते, काही चिमुकली मुलं मुली होते. त्यांनी ही कविता मला आवडली अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या. आणि पुणे जिल्ह्यातल्या एका चिमुकलीचा मला एक फोन आला आणि तिची प्रतिक्रिया खरं तर मला थक्क करणारी होती. तिनं मला फोनवर सांगितलं की सर, मी तुमची मोबाईल ही बालकविता वाचली, ती मला खूप आवडली आणि मी ती बालकविता घरामध्ये कपाटावर जो आरसा आहे त्या आरशाला ती चिकटवली. मी तिला विचारलं, तू असं का केलं बेटा? तर तिनं मला सांगितलं, माझे वडील ऑफिसमध्ये कामाला असतात, घरी आल्यावर देखील ते लॅपटॉपवर काम करतात किंवा मोबाईलवरती ते बोलत असतात, मोबाईलवर काम करत असतात, ते मला वेळ देत नाही. तर त्यांनी ही कविता वाचावी. ते जेव्हा जेव्हा आरशात बघतील, मेकअप करतील, भांग पाडतील, तेव्हा ती कविता वाचतील आणि मला ते वेळ देतील. यामुळे मी तुमची कविता आरशावर चिकटवली. तिचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो आणि बाल साहित्याकडं खऱ्या अर्थानं मी वळलो असं म्हणता येईल. आणि मी झपाटल्यासारखं बाल साहित्य वाचलं. बालकथा, बालकविता, बालकादंबऱ्या मी वाचल्या. आणि आपण बाल साहित्यासाठी लिहिलं पाहिजे. खूप मोठी स्पेस आहे, आपण या मुलांसाठी लिहिलं पाहिजे असं मी मनोमन ठरवलं. पुढे सुंदर माझी शाळा या माझ्या बालकवितेला आमचे मित्र श्रीराम पोद्दार यांनी कंपोज केलं. खूप सुंदर चाल त्यांनी लावली आणि कवितेचं गाणं झाल्यावर ती कविता किती वेगळं रूप घेते आणि आपल्या समोर ती येते, ती आपल्या ओठांवर रेंगाळते, असा एक वेगळा अनुभव मला आला. आमच्या सगळ्याच मित्रांना, अभ्युदय फाउंडेशनच्या सगळ्याच मित्रांना ही कविता, ही चाल खूप आवडली. पुढे आम्ही ती काही विद्यार्थ्यांना ऐकवली, त्यांनाही ती खूप आवडली. आणि मग 1, 2, 3 असे मी कविता लिहित गेलो आणि या कवितांना श्रीराम पोद्दार सरांनी खूप सुंदर चाली लावल्या. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी कंपोज केलं. मुलांना आवडतील अशा, मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच्या ओठावर रेंगाळतील अशा चाली त्यांनी या कवितेला लावल्या. आणि सुंदर माझी शाळा नावाचा बालकवितेचा सांगीतिक कार्यक्रम जन्माला आला. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग या गावी एक अनाथ विद्यालय आहे, आपलं घर नावाचं, या ठिकाणी मी हा पहिला प्रयोग केला. आणि या कार्यक्रमातल्या कवितेला बालगीतांना मुलांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलं. त्यांनी आम्हाला पत्र पाठवले, त्यांना कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी सांगितलं आणि आम्ही ह्या कार्यक्रमाचे ह्या
सुंदरमाई शाळा या कार्यक्रमाचे आणखी प्रयोग करायचं ठरवलं. मग आम्ही आमच्या अभ्युदय फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांना हा कार्यक्रम ऐकवला, त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या, त्याच्यात काही बदल केले आणि मग पुढे 1, 2, 3 असं करता करता जवळपास 65 प्रयोग आम्ही सुंदरमाई शाळा ह्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर करू शकलो, केले. यामध्ये अनेक बालकुमार साहित्य संमेलन आहेत जिथे आम्ही हे कार्यक्रम केले. आणि हे कार्यक्रम करत असताना कार्यक्रम संपल्यानंतर काही मुलं, काही पालक येऊन आम्हाला भेटायचे, त्यांना कार्यक्रम आवडल्याबद्दल सांगायची आणि मग आम्हाला या कविता कुठं वाचायला भेटतील, कुठं आम्ही वाचू शकतो, याचे काही पुस्तकं आहेत का, अशी विचारणा होऊ लागली आणि पुस्तकाची गरज एक निर्माण झाली आणि आम्ही ठरवलं की आपण आता ह्या कवितांना घेऊन आपण याचं पुस्तक करूया. खूप चांगला प्रतिसाद ह्या पुस्तकाला पालकांनी, शिक्षकांनी आणि मुलांनी दिला. खूप आनंद होतो. मुलांच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येतात, त्यांची पत्र येतात पुस्तकं वाचून आणि खूप पुरस्कार या पुस्तकाला मिळाले. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. आमच्या सगळ्यांची ऊर्जा वाढली. पुस्तकाच्या निर्मिती अगोदरही ह्या कविता या सुंदरमाई शाळा टीममुळे हजारो मुलांपर्यंत पोहोचल्या. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जाणून घेता आला आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रावर फिरलो. तो जो प्रवास होता त्यावेळी ज्या काही चर्चा व्हायच्या किंवा ज्या काही कविताच्या अनुषंगाने जे काही आम्ही बोलायचो, पालकांच्या प्रतिक्रिया, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ह्या अनुषंगाने जे काही आम्हाला अनुभव आले, त्यामुळे पुस्तक अधिक चांगलं होण्याकडेचा हा सगळा तर खरं तर प्रवास होता. आणि आम्ही बाल कवितेसोबत, बाल साहित्यासोबत आम्ही सगळेजण बांधून राहिलो या सगळ्या प्रवासामुळे. त्यामुळे सगळ्यांचं योगदान खरं तर महत्वाचं आहे. अजून आम्ही पुस्तकाचे कार्यक्रमाचे, आम्ही सुंदरमाई शाळा कार्यक्रमाचे प्रयोग करतोच आहोत आणि खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया, आम्हाला प्रचंड ऊर्जा देणाऱ्या प्रतिक्रिया ह्या कार्यक्रमातून मिळतात. हे पुस्तक वाचल्यानंतर ज्यांचे फोन येतात, त्यांचे पत्र येतात, ते वाचूनही खूप छान वाटतं आणि एक ऊर्जा आमच्या सगळ्यांना मिळते की आपण बालसाहित्य लिहिलं पाहिजे, आपण बालसाहित्य वाचलं पाहिजे आणि एक वाचन संस्कृती या निमित्तानं म्हणजे वाढते आहे किंवा आपण त्यासाठीचं काम करतो आहोत. आपण लिहिलेलं बालसाहित्य आपण मुलांपर्यंत घेऊन जातो आहोत, त्यांना कवितेची आवड लागते आहे. आणि सुंदरमाई शाळा पुस्तकातल्या ज्या कविता आहेत त्या पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये शाळेविषयीची मुलांना आवड लागावी. आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा अभिमान मुलांना वाटावा. मग त्या शाळेतल्या खोल्या असतील, त्या शाळेतला फळा असेल, त्या शाळेतल्या डस्टर असेल, अगदी त्या शाळेमध्ये त्या शाळेला स्वच्छ ठेवणारे, कचरा साफ करणारे, कचरा उचलणारे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणारे, झाडाला पाणी घालणारे, तिथल्या फुलांना जपवणारे, हे सगळे जे आपले शिपाई मामा आहेत त्यांच्याविषयी आपल्या मनामधला एक आदरभाव, कृतज्ञ भाव आपल्या मनात निर्माण व्हावा. इथपासून तर त्या शाळेतले शिक्षक असतील, त्या शाळेचं क्रीडांगण असेल, त्या शाळेचा परिसर असेल, त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील, आपल्याला शिकवणारे वर्ग शिक्षक असतील, या सगळ्यांच्या विषयी एक आदरभाव निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावं. मराठी शाळेविषयीची गोडी आपल्या मुलांना लागावी, बालकवितेची गोडी लागावी, बाल साहित्याची गोडी लागावी, वाचनाची गोडी लागावी. जे आपले नैतिक मूल्य आहेत त्याचा कुठेतरी सहजपणे त्यांच्यावरती तो संस्कार व्हावा. या सगळ्या शाळेच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्याविषयीची एक सजग जाणीव, प्रेम, प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठीच हे सुंदरमाई शाळा पुस्तक आहे. आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला आवर्जून आपल्या शाळेची एकतर आठवण येईल किंवा आपली शाळा किती सुंदर आहे याची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण होईल. त्यामुळे आवर्जून तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचा आणि वाचल्यानंतर ते कसं आहे, ते तुम्हाला कसं आवडलं किंवा काय त्याच्यात राहून गेलंय, तुमच्या ज्या काही प्रामाणिक प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत आवर्जून पाठवा. सुंदरमाई शाळा गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा पुस्तक म्हणा किंवा या सुंदरमाई शाळेचा कार्यक्रम म्हणा यासाठी आम्ही काम करतो आहोत. खरं तर आता हे फक्त पुस्तक राहिलं नसून ते आमच्या सगळ्यांसाठी बाल साहित्याची ती एक खरं तर एक चळवळ झाली आहे. आणि आम्ही सगळ्यांनीच सुंदरमाई शाळेचे सगळे जे काही आमचे कलाकार आहेत, आमचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांनीच ह्या कामामध्ये सगळ्यांनीच प्रामाणिकपणे झोकून दिलं आहे आणि खूप आनंद, खूप ऊर्जा आम्हाला ह्या निमित्ताने मिळते आहे. तर सुंदरमाई शाळा हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. सुंदरमाई शाळा कार्यक्रम कुठे आपल्या आजूबाजूला असेल, आपल्या परिसरात, शहरात असेल तर तुम्ही तो आवर्जून ऐकायला आपल्या चिमुकल्यांना घेऊन या. आपले पुस्तक हे आपल्या चिमुकल्यांना वाचायला द्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याची प्रामाणिक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. नमस्कार.
कवी गणेश गुले यांचा सुंदर माझी शाळा हा बालकविता संग्रह. हा बालकवितांचा संग्रह आहे याचा अर्थ तो केवळ बालकांसाठीचाच आहे असं नाही, तर शिक्षण या प्रज्ञाप्रकाशामुळे ज्यांचे आयुष्य प्रकाशमान झाले आहे आणि ज्यांना आपले आयुष्य प्रकाशमान व्हावे अशा प्रकारची आस आहे अशा सर्वांसाठीची ही कविता आहे. या संग्रहात पारंपरिक पद्धतीच्या अनुक्रमणिकेऐवजी काव्यपत्रक येतं. तसेच 8 एकांक 8 तासिकांमध्ये येतात. पण हे तासही पारंपरिक चाकोरीबद्ध नाही. पहिला तास निसर्ग, दुसरा शाळा, तिसरा आई, चौथा सामाजिक शास्त्र, पाचवा विज्ञान, 6वा खेळ आणि शेवटचा तास परीक्षा आहे. तत्पूर्वी पाठीवरती दप्तर घेऊन शाळेत जाऊ चला, रोज शिकूया नवीन काही, मोठे होऊ चला, अशी एक बालमनाची प्रकाश प्रार्थना या कवितेच्या प्रारंभी आहे. ह्या बालकवितेत बालकांची केवळ व्यथा येत नाही, तर हे बालविश्व बदलावं, बालकांच्या संदर्भात मोठ्यांचा दृष्टिकोन बदलावा, आम्ही बालक हाडामासांचे जिवंत माणूस आहोत, तुमच्या इच्छा, आकांक्षा अन अतृप्त स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या वस्तू नाहीत याची जाणीव करून देत ही मुलं प्रकाशाची प्रार्थनाच गातात. केवळ बाल जगतातीलच नव्हे तर मानवी आयुष्यातील, शालेय जीवनातील आणि समाजातील अनेकविध गोष्टींचा चिंतनशील वेध ही कविता घेते. शाळेत जाण्यापासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास शेवटी गावातील शाळा बंद करू नका या विनवणीपर्यंत येऊन पोहोचतो आणि वाचकांना अंतर्मुख करतो. ही कविता बालकांची आहे, पण ती केवळ बालकांसाठी नाही, तर जेवढे घटक शाळा, शिक्षण व्यवस्था, जीवघेणी स्पर्धा आणि निसर्गसृष्टी उद्ध्वस्त होण्याशी निगडीत आहेत, त्या सर्व घटकांना आज नितळ स्वच्छ श्वास घेण्याची गरज आहे. एक प्रकारच्या उपचाराची, रेमेडीची गरज आहे आणि ही रेमेडी म्हणजे सुंदर माझी शाळा हा कविता संग्रह आहे. बालक, पालक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन आणि समाजधुरीण अशा सर्वांनाच ही कविता समृद्ध करून जाते आणि त्या माध्यमातनं एक प्रकाशमान विश्व निर्माण होतं, एवढी क्षमता या कवितेमध्ये आहे. प्रयोगशील कथालेखक आबा गोविंद महाजन आज त्यांच्या खानदेशी गाव या कविता संग्रहाविषयी आपल्याशी बोलणार आहेत. बालकुमारांसाठी असणारा हा कविता संग्रह प्रकाशित केलाय शब्दालय पब्लिकेशन हाऊसने. महाजनांबरोबर आज वाचक म्हणून सहभागी होतीये बालवाचक मैत्री प्रज्ञा नरेंद्र लांजेवार. मैत्री आणि तिच्या 15 मित्रमैत्रिणींनी महाजनांच्या कवितांवर आस्वादक समीक्षा केली आहे आणि त्याचंही पुस्तक प्रकाशित आहे, ज्याचं संपादन मैत्रीने केलंय. या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या पुस्तकामध्ये काय आहे असं जर मला कोणी विचारलं तर या पुस्तकामध्ये हे खानदेशी गाव हे पुस्तक जे आहे हे एकदम हटके आहे, वेगळं आहे. बालकुमारांना, आईबाबांना आणि शिक्षकांना देखील आवडेल असं हे पुस्तक आहे. तसेच या पुस्तकामध्ये धुळ्याच्या धुडक्याची कमाल आहे, भालपच्या भोल्याची धमाल आहे, गाव शिवार, पीक पाणी, सालदार यासारख्या शेतीमातीच्या कवितांमधून तुम्ही गावाकडे फेरफटका माराल तर ससोबासोबत थेट मंगळावर देखील जाऊन या, अशी गंमत या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकामध्ये एक अजब ठुंब्या आहे, बोलबच्चन आहे, होळी आहे, पुरणपोळी आहे, माकडोबाचा लॅपटॉप आहे, माऊस आहे, ऊन वारा आणि गावाकडला पाऊस आहे. तसंच सारंग खेळाच्या घोड्यावर बसून तुम्ही चक्क सातपुड्याच्या जंगलामध्ये फेरफटका माराल, अशी जादू या पुस्तकामध्ये आहे. आणि अजूनही पुष्कळ गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील.
खानदेशी बोलीभाषेतले अनेक नवीन शब्द जतन करणारा हा कविता संग्रह विषय आणि आशयाच्या सर्जनतेने नटलेला आहे आणि एक वेगळं कलाटणीचं पुस्तक, एक वेगळ्या घटनेचं पुस्तक शब्दालयाने प्रकाशित केलेलं आहे. मित्रांनो, हे पुस्तक मी बालकुमारांच्या निरागस आनंदासाठी अर्पण केलं आहे. याचं कारण असं आहे की बालसाहित्यामधून बालकुमारांचं निरागस विश्व हे समृद्ध झालं पाहिजे आणि मुलांना, बालकांना, बालदोस्तांना वाचनातून निखळ आनंद मिळाला पाहिजे, त्यांचे विश्व समृद्ध झालं पाहिजे असं मला वाटतं. शालेय जीवनापासून मी मुलांसाठी लिहितो आहे. म्हणजे 1992मध्ये माझी पहिल्यांदा कविता कथा प्रकाशित झाल्यानंतरच्या काळामध्ये मी किशोर मासिकासाठी असेल किंवा विविध वर्तमानपत्रातील पुरवण्यांसाठी असेल, रविवार पुरवण्यांसाठी असेल लिहित गेलो. सातत्याने लिहितो आहे, सातत्याने मुलांसाठी बालसाहित्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करतो आहे. तर याच्यामध्ये एक प्रयोग करताना एक विशिष्ट दक्षता मी अशी घेतली की मुलांना अलीकडे निरीक्षण जर आपण केलं तर मुलांना उपदेश देणारं साहित्य हे नको असतं. म्हणून मुलांचं विश्व समृद्ध होणारं, मुलांना आनंद देणारं, मुलांचं मनोरंजन करणारं साहित्य असेल आणि त्या आनंदातून, मनोरंजनातून नकळतपणे मुलांवर संस्कार होतील अशा पद्धतीने साहित्य लिहिण्याकडे माझा कल असतो. आणि म्हणूनच हे पुस्तक मी बालकुमारांच्या निरागस आनंदासाठी अर्पण केलं आहे. मला पृष्ठावर एक पुस्तक नावाची कविता छापली आहे. त्यातल्या काही ओळी आपल्यासमोर सादर करतो. मेंदू होईल प्रगल्भ वाढेल तुमचे ज्ञान, मेंदू होईल प्रगल्भ वाढेल तुमचे ज्ञान, पुस्तकांशी मैत्री करा, करा त्याचे ध्यान, पुस्तकांना लावा जीव, करा त्याची आराधना, पुस्तकांना लावा जीव, करा त्याची आराधना, चित्त होईल शांत, सफल होईल साधना, जगण्याला येईल नवी झराडी, वाढेल तुमची शान, पुस्तकांशी मैत्री करा, करा त्याचे ध्यान, पुस्तकांशी करा दोस्ती, करा त्यांची भक्ती, पुस्तकांमधूनच शिकाल तुम्ही जगण्याची नवी युक्ती, अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे घेईल आकार छान, पुस्तकांशी मैत्री करा, करा त्याचे ध्यान. मित्रांनो, पुस्तकाचं आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान असतं. माझ्याही जीवनात पुस्तकाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हे पुस्तकं जर माझ्या आयुष्यात कदाचित आली नसती किंवा माझ्या शेजारी असणाऱ्या भारंबे गुरुजींनी ती जर मला दिली नसती, योग्य वयामध्ये, घडणाऱ्या वयामध्ये दिली नसती, तर कदाचित आज माझ्यातला लेखक हा जिवंत राहिला नसता असं मला वाटतं. अतिशय शेतमजूर कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. वडील अशिक्षित होते, भाऊ जेमतेम 10वी पास. कुठलंही शैक्षणिक वातावरण नाही, पुस्तकांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. परंतु माझं भाग्य असं की मला माझ्या शेजारी भारंबे गुरुजी नावाचे शिक्षक राहत होते आणि त्यांच्या घरी मी कायम त्यांच्या घरी मी असायचो. तर त्यांच्या घरी एक पुस्तकाच्या कपाटामध्ये अनेक पुस्तकं, छोटी छोटी पुस्तकं असायची आणि ते त्यांच्या घरी मी गेलो की ते मला ते रोज एक नवीन पुस्तक द्यायचे आणि ते पुस्तक घेऊन मी सरळ पुस्तक घेतलं की लागलीच आमच्या घरी धाब्याचं घर होतं. धाब्यावर जाऊन बसायचो आणि त्या ठिकाणी पुस्तक वाचत बसायचो. छोटी छोटी पुस्तकं सुरुवातीला द्यायची. मग त्याच्यामध्ये एक 16 पानांचं पुस्तक असेल, अतिशय छोटं पुस्तक, बारकं पुस्तक असायचं. आणि मग नंतर त्यांनी मला, ज्यावेळेस मी 7वी 8वीमध्ये गेलो असेल त्यावेळेस त्यांनी मला श्यामच्याई पुस्तक दिलं. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल की या श्यामच्याई पुस्तकामधून मी प्रचंड भारावलो, अनेकदा रडलो आणि अनेकदा या पुस्तकाची मी पारायण केली आणि मग तिथं मला पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली. नंतर मला आठवतं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक पुस्तकं वाचली, परंतु त्यानंतर 10वीच्या सुट्यांमध्ये मला आठवतं आहे की एका पुस्तकाने मात्र मला पूर्ण झपाटून टाकलं, प्रचंड झपाटून टाकलं. आणि या पुस्तकासारखं आपल्याला लिहिता यावं किंवा या पुस्तकाच्या लेखकाला आपण भेटावं आणि असं खूप सारं वाटायला लागलं. आणि त्या पुस्तकाची अनेक पारायण केल्यानंतर मला खूप ते पुस्तक आवडलं. आणि हे आपल्या गावाकडचं वातावरण आहे, आपल्या भागामध्ये जशी भाषा बोलली जाते किंवा अतिशय सहजतेने लिहिलेलं हे पुस्तक होतं आणि ते पुस्तक मला प्रचंड आवडलं. त्या पुस्तकाचं नाव होतं कोसला. आणि त्यानंतर मला डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचं कोसला आणि त्यानंतर मग मला आपण देखील लिहावं असं वाटायला लागलं. आणि मग मी वेगवेगळ्या मासिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमधून लिहिता झालो.
अनेक पुस्तकं मी जमवत गेलो, वाचत गेलो, संग्रह ठेवत गेलो आणि यामधून माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं आकार आला असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाच्या मूलपृष्ठावर पुस्तक ही कविता मी घेतली. यातली एक कविता, गावाकडला पाऊस इतका बिलंदर, चिंबाड झाडमाड दरी आणि डोंगर. गावाकडला पाऊस इतका बिलंदर, चिंबाड झाडमाड दरी आणि डोंगर. वादळ वारा बिजली ढगांची ढगांना टक्कर. वादळ वारा बिजली ढगांची ढगांना टक्कर. झाड फांद्या तुटून उडून जाते छप्पर. गावाकडला पाऊस येतो आणि जातो. गावाकडला पाऊस येतो आणि जातो. रावणाऱ्या डोळ्यांमध्ये हिरवी आशा पेरतो. गावाकडल्या पावसाला यावा मातीचा सुवास. गावाकडल्या पावसाला यावा मातीचा सुवास. बळीच्या पोटाला मिळावा पोटभर घास. बळीच्या पोटाला मिळावा पोटभर घास. अशीच एक दुसरी कविता, शेतकरी राजा. दुष्काळ आणि नापिकीपुढे नको मानो हार. पीक कर्ज आणि संसाराला नको समजू भार. चढ उतार येतातच घाबरू नको जाऊ. माझ्या शेतकरी राजा तू विष नको घेऊ. हे त्यातल्या काही ओळी होत्या. त्यानंतर या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या विषयांवरच्या गंमत कविता देखील आहेत. याच्यामध्ये ठोंब्या, गब्बर आणि गंमत अशी एक वेगळ्या विषयावरची कविता आहे. ठोंब्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये कुठे ना कुठे ठोंब्याचा उल्लेख हा आलेला असतो. याही पुस्तकात तो आलेला आहे. याचं कारण विशेषपणे असं आहे की 1990 नंतरच्या कालखंडामध्ये याचा विशिष्ट बालनायक आपल्यासमोर आलेला नाही आहे आणि तो ठोंब्याच्या निमित्ताने मी बालसाहित्यामध्ये दिलेला आहे. मग 2015मध्ये माझी ठोंब्या कादंबरी असेल किंवा अनेक कथांमधून ठोंब्या हे पात्र आलेलं आहे, कवितांमधून आलेलं आहे, ललित लेखातून आलेलं आहे. लवकरच ठोंब्या गेला मंगळावर हे पुस्तक देखील माझं आहे. यातलीच एक कविता आहे, त्यातल्या काही ओळी मी सादर करतो. कवितेचं नाव आहे खानदेशातला उन्हाळा. खानदेशात ऊन पडतं इतकं इतकं कडक, तापू लागतात घरदार, तापू लागते सडक. खानदेशात ऊन पडतं इतकं इतकं कडक, तापू लागतात घरदार, तापू लागते सडक. आगीमध्ये भाजली जातात जशी मक्याची कणसं, वैशाखात उन्हात तशीच भाजतात खानदेशी माणसं. आगीमध्ये भाजली जातात जशी मक्याची कणसं, वैशाखातल्या उन्हात तशीच भाजतात खानदेशी माणसं. धगधगणारा सूर्यनारायण असा काही तापतो, वारा सुद्धा भिवून गुपचूप सावलीकडे लपतो. उजाड होतं माळरान, उजाड होतं माळरान, आटून जाते नदी. खानदेशातल्या उन्हाचा पारा कमी होईल कधी. दंगा नाही मस्ती नाही जरी असली सुट्टी. दंगा नाही मस्ती नाही जरी असली सुट्टी. उन्हामुळं सूर्यदेवाशी घ्यावी का कट्टी. उन्हामुळं सूर्यदेवाशी घ्यावी का कट्टी. मित्रांनो, अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये प्रमाण मराठी भाषेतल्या कवितांसोबतच खानदेशी बोलीतल्या अहिराणी असेल, तावडी बोली असेल, गुजर बोली असेल, देवागडी बोली असेल, यातल्या कविता, यासोबतच द्विभाषिक कविता, अशा कवितांचा नजराणा या पुस्तकामध्ये आहे. आपण हे पुस्तक नक्की मिळवा आणि वाचा. मी मैत्री प्रज्ञा नरेंद्र लांजेवार. आज मला साहित्याच्या पारावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपली मनपूर्वक आभारी आहे. आबा महाजन हे फार प्रयोगशील साहित्यिक आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी उत्कृष्ट साहित्य लेखन केले आहे. हे माझे सर्वात आवडीचे कवी आहेत. मी 4 वर्षाआधी माझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्यांच्या पुस्तकांवर समीक्षा लिहिली होती आणि त्या समीक्षेचे पुस्तक देखील तयार झाले. आबा महाजन यांनी लहान मुलांसाठी खूप सारी पुस्तके लिहिली आहेत. आता त्यांचं नवीन पुस्तक येऊ घातलं आहे. ते पुस्तक प्रयोगशील कविता संग्रह असं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे खानदेशी गाव. त्या पुस्तकाचे प्रकाशन शब्दालय प्रकाशननी केले आहे आणि या पुस्तकाची किंमत आहे 160 रुपये. तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा अशी मी तुम्हाला विनंती करते. या पुस्तकातली मला आवडलेली एक कविता तुमच्यासमोर सादर करते. कवितेचे नाव आहे विज्ञानाच्या ज्ञानासंगे. विज्ञानाच्या ज्ञानासंगे हात हाती घेऊ. विज्ञानाच्या ज्ञानासंगे हात हाती घेऊ. धैर्य वेड्या स्वप्नांचा सूर्य नवा पाहू. नवनिर्मितीच्या पंखांनी घेऊ विज्ञान भरारी. नवनिर्मितीच्या पंखांनी घेऊ विज्ञान भरारी. इतिहासाच्या पानांवरती भारत करू रुपेरी.
अभ्यासू नियम गुणधर्म परिणाम आणिक सूत्र अभ्यासू नियम गुणधर्म परिणाम आणिक सूत्र कणाकणात पेरून टाकू नव विज्ञान सर्वत्र विज्ञानाची आस धरू तंत्रज्ञानाची कास धरू विज्ञानाची आस धरू तंत्रज्ञानाची कास धरू डोळसपणे सारे पाहू अंधश्रद्धेला दूर करू प्रयोगातून विज्ञान नवनिर्मितीची सिद्धी प्रयोगातून विज्ञान नवनिर्मितीची सिद्धी विज्ञानाच्या दानातून साधू आम्ही समृद्धी विज्ञानाच्या दानातून साधू आम्ही समृद्धी. धन्यवाद. पुस्तक अमृत संत संगती पुस्तक मित्र खरे पुस्तक अथांग सृष्टीमधले अखंड निर्मळ झरे सदैव पुस्तक वाचत राहू नित्य नेमे स्मरू पुस्तक हाती धरू गड्यांनो पुस्तक हाती धरू. लहानग्यांचं वाचन विश्व समृद्ध करणारी आणि मोठ्यांना त्यांचं बालपण आठवून देणारी ही 2 पुस्तकं आज आपण अनुभवली ऐकली. सुंदर माझी शाळा आणि खानदेशी गाव. आता ही पुस्तकं प्रत्यक्ष विकत घेऊन वाचूया. गणेश घुले, आबा महाजन, डॉक्टर कैलास अंभुरे आणि मैत्री लांजेवार तुम्हा चौघांचेही मनापासून आभार. आणि आता आपण सगळेजण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर. नमस्कार.